आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी लगेचच यायचं आहे. गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. अवांतर धावसंख्येनं खातं उघडलं जाईल या मॅच 1 या धावेनं. थोडं स्पीडअप करायचंय. आमिरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते त्यांनी स्वीकारायचं आहे. अजयजी गायकवाड यांच्या माध्यमातून हे प्राप्त झाले. सन्मान दिला होता यावेळेस मात्र फलंदाजानं. डिफेंड केलं होतं बॉलला. व्हाईट बॉलनं सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो योगेश हा गोलंदाज लाडिवली संघाकडून. लेफ्ट हँड राऊंड विकेटनं यावेळेस मात्र स्लॉग स्वीपचा फटका ऑन साईडला मिड विकेटला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी अगदी डीप मध्ये. जरूर टीमसाठी धावा अडवल्यात. इथून मात्र 2 धावा मिळतील. तर बेकरे संघाला धावसंख्या 2 ने पुढे जात असताना स्कोर कार्डवर लागल्यात त्या 3 धावा. 3 रन्स ऑन बोर्ड. सोमेश्वर आणि नवीन अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. योगेश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. नेक्स्ट बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केला हा फटका. मेडॉनला बीट करत बॉल चाललाय. आता मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबांकरता येतोय चौकार. तर मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय स्क्रीनवर. मागच्या मॅच मध्ये बुदिवली संघाकडून सुपर बॉलिंग 7 धाबा देताना 2 फलंदाज बाद केले. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये टिचून मारा पाहायला मिळाला तो प्रवीण या गोलंदाजाचा आणि तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अगदी व्ही शेप मध्ये हा फटका सजवला तो सोमेश्वरनं आणि इथून मात्र 4 धाबा अर्जित सुद्धा केल्या. धावसंख्या 4 ने पुढे जात असताना 7 या आकड्यावर 7 रन्स ऑन बोर्ड. थोडं स्पीडअप करायचं आहे लाडिवली संघ. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 7 मॅचेस म्हटल्या रात्रीमध्ये तर कितीही झालं तरी 2:30च्या आसपास मात्र स्पर्धा संपायला हवी. चांगला फटका यावेळेस मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून मात्र सजवलाय आणि बॉल मात्र चालला डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांकरता येतोय आणि किनेकला जबाब स्ट्रोक चौकार. आक्रमक सुरुवात मात्र केली या मॅच मध्ये सोमेश्वरनं. मागच्या मॅच मध्ये ही सुरुवात नवीन न केली होती. आता मात्र सोमेश्वरची बॅट सुद्धा लागली आणि धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावर. योगेश थोडासा महागडा ठरतोय. परतावं लागेल प्रॉपर लाईन आणि लेंथ मध्ये. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना फिरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र सिंगल जरूर एकवटली जाईल. एकेरी दावेनं होईल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना थोडीशी इंजरी त्या ठिकाणी फलंदाज सोमेश्वरला. पाण्याची मागणी मात्र होते. लवकरात लवकर जायचंय. कदाचित
योगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. नवीनसाठी हा बॉल काहीच आतमध्ये येणारा. इथून मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकांती धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना बेकरे संघाची धावसंख्या आहे ती 12 धावा विदाऊट लॉस. चांगली सुरुवात मात्र केली या ओव्हरमध्ये. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र याच धावगतीने मात्र धावा झाल्या तर 45+ जर धावा झाल्या तर नक्कीच अडचणीमध्ये आणता येऊ शकतो दुसऱ्या सत्रामध्ये ते लाडविली संघाला सुद्धा. जास्त एकत्रित येऊ नका लाडविली संघ. थोडं स्पीडअप करा कारण वेळ फार कमी आहे आपल्याकडे. प्रत्येक ओव्हर्स नंतर एकत्रित येऊ नका. जास्त टीम मीटिंग्स घेऊ नका कारण कितीही झालं तरी आपल्याकडे 4 ओव्हर्समध्ये तेच 4 बॉलर्स असतात. त्याच्या व्यतिरिक्त ऑप्शनच नसतो. प्रत्येक संघ कुठलाही संघ घ्या, कितीही मोठा महान संघ आणा, गोलंदाज तेच आहेत. त्यांचा क्रम ठरलेला आहे. एखाद्या मॅच मध्ये फक्त वरखाली क्रम होत असतो परंतु बॉलर्स तेच असतात. परंतु तरीही ते आपल्याला सवय लागलेली असते ओव्हर झाल्यानंतर एकत्रित यायचं. परंतु या सवयीचा फटका मात्र आयोजकांना बसतो. नाईट स्पर्धा म्हटली की प्रचंड खर्च असतो. सगळ्यात जास्त खर्च जो असतो तो जनरेटर झाला, डिझेल झाला, या गोष्टींसाठी प्रचंड खर्च असतो आणि त्या गोष्टी आपल्या हातामध्ये असतात. एक एक सेकंद फार महत्वाचा असतो आणि त्यासाठी मात्र नक्कीच आम्हाला कोऑपरेट करा. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय. मनोजचा हा बॉल यावेळेस मात्र गॅप मध्ये ढकललाय. प्रॉपर फटका होता आणि बॉल मात्र सीमा पार. चौकार. 4 रन. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र शॉर्ट थर्ड मॅनला बॉलची फील्ड केली जाते. इथे मात्र धाव मिळणार नाहीये. मनोज पुन्हा एकदा सज्ज होईल. शॉर्ट रनअप आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल. पंचांनी मात्र स्वैर मारा दर्शवलाय. धावसंख्येमध्ये मात्र 1 ची नोंद होईल. 17 धावा धावफलकावर. फिरून खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग आहे. बॉलला भिरकावून दिलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. उत्तुंग असा षटकार. जिगरबाज युवा. जो फॉर्च्यून इव्हेंटचं हे पहिलं संगीत. सगळ्याच युवा खेळाडू या गाण्यामध्ये मात्र चमकले होते. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय आणि सगळ्याच युवा खेळाडूंना मात्र थोडासा प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न, थोडीशी प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न मात्र फॉर्च्यून इव्हेंट्स, राजेंद्रजी म्हात्रे, कृष्णा म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं या गाण्यामधून केलं होतं. जिगरबाज युवा. मनोज पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र स्टिअर केले बॉलला. फिल्डिंग चांगली होते बॅकवर्ड पॉइंटला. तोपर्यंत मात्र एकेरी धाव येईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 24 धावा. फार चांगली टोटल. खास करून सलामीवीर दोनही सुरक्षित आहेत. ही जमेची बाब असेल ती बेकरे संघाच्या दृष्टिकोनातून. सोमेश्वर आणि नवीन. मागच्या मॅच मध्ये मात्र नवीननं धुव्वाधार बॅटिंग केली होती परंतु या मॅच मध्ये आता मात्र थोडीशी इजा जरूर झाले परंतु तरी सुद्धा लढतोय.
तो सोमेश्वर आपल्या टीमसाठी सगळ्याच्या सगळ्या धावा मात्र त्याच्या बॅटमधून आल्यात. नवीन अजूनही खातं उघडलेलं नाहीये. 24 धावा झाल्यात. चांगला चेंडू होता यावेळेस, मात्र थोडासा गती होती या बॉलमध्ये. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र स्पीडनं बीट केलं फलंदाज. डवीसाठी डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस मात्र फिरून खेळला हा फटका. अगदी फाईन स्ट्रोक, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हा दमदार फटका. चौकार आणि चौकाराने टीमची धावसंख्या 28 या आकड्यावर. भोपर डोंबिवली ते समालोचक विनोदजी पाटील यांनी लिहिलेलं हे गीत होतं. आणि या कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील सगळ्याच तारे सितारे तुम्हाला या गाण्यामधून पाहायला मिळाले होते. खूप चांगलं गीत, पहिल्यांदा टेनिस क्रिकेटमध्ये गीत आलं आणि प्रचंड लोकप्रियता सुद्धा मिळाली होती या गाण्याला. तर 2 ओव्हर्स नंतर मात्र धावफलकावर धावा तब्बल पाहायला मिळतात. 14च्या सरासरीने 28 धावा विदाउट लॉस. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय बेगरे टीम. कमालीची सुरुवात मात्र केली या मॅच मध्ये. 2 सलामीवीर आज मात्र वेगळाच विचार करून आज लढतात या मॅच मध्ये, कारण इथून काही झालं तरी आजच्या रात्रीमध्ये मात्र रिकाम्या हाताने आम्हाला घरी जायचं नाहीये, हाच विचार आता उरवलेल्या सगळ्या संघांचा असेल. इथे मात्र थोडासा लेंथ बॉल होता, पुढे टाकण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगत आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू आपण पाहिला. प्रथमेश लॉन्ग रनअप आहे. फुल टॉस बॉल. इथून मात्र बॉल हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड. क्षेत्ररक्षक दूरवर होते, त्यामुळं इथून मात्र वर्तुळामध्ये बॉल पडतोय. तोपर्यंत मात्र दुहेरी धावा सहजतेने कंप्लीट होतील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 30 रन्स, 30 धावा धाव फलकावर. लॉंग रनअप. आज बऱ्याचशा गोलंदाजांचा मात्र रनअप आपण लॉंग सुद्धा पाहिला. हे एक कारण असू शकतं, आज थोडीशी स्पर्धा लेट होते. या स्पन्सर रेफर करतात, रेफर टू थर्ड अंपायर. आणि इथे मात्र वेस्ट साइड चेक केलं जाईल. ऑब्विसली इथे आम्ही सुद्धा वाट पाहत होतो, कदाचित इथे थर्ड अंपायर येईल. बॅट्समन रिव्ह्यू. परंतु प्रत्येक संघाने लक्षात घ्या, तुम्हाला रिव्ह्यू जेव्हा घेताय तुम्ही तेव्हा लवकरात लवकर घ्या, कारण जास्त सेकंद नसतात तुमच्याकडे. एवढ्या उशिराने रिव्ह्यू घेऊ नका, कारण रिव्ह्यू तुमचा नट अँड व्हाईट होईल. चला थर्ड अंपायर आमचे. तिसरे पंच लवकरात लवकर आपण या. चेक केलं जाईल इथून मात्र वेस्ट साइड आहे की नाही.
चाचपडलं जाईल आणि अंपायर्स प्रीतम पाटील सर कळवे पेण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमधून आपल्याला हा निर्णय सोपवतील. वेस्ट राईट आहे की नाही तुम्हाला चेक करायचं आहे. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. त्यामुळे इथून धावा 2 पूर्ण झाल्यात या बॉलवर आणि 9ची 1. त्यामुळे 3 धावा ऍड होतील बेकरे टीमच्या धावफलकामध्ये आणि धावसंख्या मात्र 3 ने पुढे जाईल आणि स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचलाय तो 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड. चला स्पीडअप करा आता मात्र. बॅक टू पोझिशन घ्या. चला कोऑपरेट करा लाडीली संघ आणि विनंती असेल कोणत्याही संघासाठी आम्ही सूचना असेल फलंदाजी करणाऱ्या तुम्हाला बीमरचा रिव्ह्यू घ्यायचा असेल तर विदिन टाइम लिमिट घ्या. यस पंच इशारा करतात इट्स अ नो बॉल अँड फ्री हिट. मुक्तपणे इथे मात्र खेळण्याची एक नामी संधी मात्र इथेच चालून आले बेकरे टीमसाठी. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल गोलंदाज प्रथमेश. ड्राईव्ह केला बट ऑफ कडे मात्र बॉल येतोय. सिंगल रन येईल. फ्री हिटच्या बॉलवर फक्त सिंगल एकेरी धावेनं होईल. धावसंख्येमध्ये बदल. थोडं स्पीडअप करा. प्रत्येक मॅचला मात्र उशीर होतोय. लोवा फुल टॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच जावेल. खरं तर असे चेंडू मात्र गॅप मध्ये ढकलले तर नक्कीच चौकार पाहायला मिळाला असता. परंतु बऱ्याच वेळा फुल टॉस बॉल आला की फलंदाज सुद्धा थोडेसे गोंधळून जातात किंवा अगोदरच प्री डिसाइडेड शॉट्स मनामध्ये असतात की या क्षेत्रामध्ये मला खेळायचे आहे आणि त्यामुळे मात्र फुल टॉस बॉलवर सुद्धा तुम्हाला टाइम करणं गरजेचं असतं आणि त्या मिनी सेकंदामध्ये टाइम झाला नाही तर बऱ्याच वेळा फुल टॉस बॉल आपण हुकताना फलंदाज पाहिलेत. राईट मुहूर्त विकेटनं प्रथमेश तयार. याबतचा बॉल एच अँड टेकन. फलंदाज होते बाद. धक्का क्रमांक पहिला गडी गारद झालाय तो बेकरे संघाचा. तर ज्या पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये होता ती विकेट मात्र मिळाली आहे लाडिवली संघाला. खूप चांगली बॅटिंग. खरं तर सलामीला येत असताना सोमेश्वरनं मात्र 13 बॉल फेस केले आणि तब्बल 25 धावा ठोकल्या. आपल्या टीमसाठी उपयुक्त इनिंग मात्र साकारली आणि एक बढत निर्माण करून दिले ती टीम बेकरे. कमबॅक करावा लागेल लाडिवली संघाला. गोलंदाज तयार प्रथमेश. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. फुल टॉस बॉल. प्रत्येक चेंडू इथून पाहिला तर बऱ्याचदा फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न झालाय. झेल मात्र सुटलाय लॉंग ऑनला आणि एक धाव सुद्धा मिळाले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34 34 धावा. फुल टॉस बॉलवर सुद्धा विकेट मिळाली असती
थोडासा लाईन लेंथ पासून मी तर म्हणेन अजूनही ती मिळालेली नाहीये प्रॉपर लाईन आणि लेंथ. प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज. नवीन मागे खेळतोय. लॉंग लेग कडे कमालीचं क्षेत्ररक्षण झालंय. नक्कीच आपल्या टीमसाठी या धावा सेव्ह केल्यात. सुपर फिल्डिंग. तिथे जरूर चौकार पाहायला मिळाला असता, परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण मात्र अक्षय करवी झालेत. आपल्या टीमसाठी नक्कीच धावा अडवल्यात त्या 3. सिंगल रन न होईल धावसंख्येमध्ये बदल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. फलकावर धावा लागल्यात त्या 1 बाद 35 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. जास्त सभा घेऊ नका हीच विनंती असेल लाडिवली संघाला. पस्तीस धावा झाल्यात. अजून 10 धावा जर या ओव्हरमध्ये आल्या ते एक चांगले टार्गेट मात्र सेट करू शकेल बेकरे संघ. परंतु 10 पेक्षा कमी धावांमध्ये रोखावं लागेल लाडिवली संघ. हे षटक मात्र जर चांगलं पडलं, 5-6 धावांचं जर षटक हाताळलं गेलं तर जो टॉस जिंकून मित्रमणी निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षणाचा तो कदाचित सत्कारणी लागू शकेल. परंतु 10+ धावसंख्या थोडीशी अडचणीमध्ये आणेल ती लाडिवली संघाला. चौथं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय पवन हा गोलंदाज. राऊंड विकेटनं हा पहिलाच बॉल पवनचा. रन कंप्लीट झाले त्या ठिकाणी. लेग बायचा इशारा मात्र येतोय अंपायरचा. सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 36 वर 36. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखीन एक धाव यावेळेस मात्र मिळाले. सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदल. या षटकामध्ये थोडासा कंट्रोल हवा आहे. पहिल्या 2 बॉलवर मोठा फटका खेळू दिला नाहीये तो गोलंदाज पवन या गोलंदाजांना. 37 धावा. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू फार महत्वाचे असतील दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. लाडिवली संघासाठी मात्र चौकार षटकार जाऊ दिला नाही तर मी म्हणेन या मॅच मध्ये नक्कीच पुनरागमन झालंय. शॉट प्लेन होता. मागे खेळलाय. शॉर्ट फाईन लेगला बीट करत बॉल चाललाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा दमदार फटका. चौकार. थँक्यू. 41 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 बॉल्स टू गो. नवीन पुन्हा एकदा अनऑर्थोडॉक्स पद्धतीचे फटके आज मात्र संपूर्ण रात्रीमध्ये त्याच्या बॅटमधून निघालेत. समोरच्या दिशेमध्ये आता मात्र ड्राईव्ह केला मिडॉनकडे. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरून येईल तोपर्यंत मात्र सिंगल एकवडली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 42 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 बॉल टू गो. परंतु या 2 बॉलवर मोठा फटका रोखावा लागेल तो लाडिवली संघाला काही झालं तरी. आणि जर एखादा मोठा स्ट्रोक आला तर बेकरे संघ मात्र प्लस मध्ये जाईल. समोरच्या दिशेला यावेळेस मात्र फटका चांगला. टायमिंग प्रॉपर आहे. लॉंग ऑनच्या वरतून उडवलं या बॉलला. जमिनीला समांतर फटका पाहायला मिळतोय. षटकार.
थँक्यू डीजे. एक चांगली धावसंख्या आता मात्र बेकरी संघाच्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 48 धावा कस लागेल आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये लाडविली संघाचा घाम गाळावा लागेल आता मात्र या रात्रीमध्ये तो लाडविली संघाला. शेवटचा चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेमध्ये. इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळाले. बॉल मात्र चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा अर्धशतक धावफलकावर. बेकरी संघ 52 रन्स कंप्लीट, 52 धावा कंप्लीट होत असताना आणि दुसऱ्या सत्रामध्ये मात्र मोठ्या धावसंख्येचं लक्ष मात्र उभं ठेवलंय ते लाडविली संघासमोर. 53 धावा या मॅच मध्ये आता मात्र करायच्या आहेत. थोडा घाम गाळावा लागेल कारण इथून मात्र ही लढाई सोपी राहिलेली नाहीये. ती लाडविली संघाच्या दृष्टिकोनातून खूप दमदार परफॉर्मन्स मात्र फलंदाजीमधून सादर केलाय तो बेकरी संघानं. पाहूया 53 धावा मात्र कशा रीतीने पूर्ण केल्या जातील. दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल जे नेरळ कर्जत परिसरामधील एक नामवंत समालोचक संदीप गायकवाड सरांचा. थँक्यू मास्टर. धन्यवाद दीपक सर. सेकंड राऊंडचा दुसरा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. लाडविली विपक्ष बेकरे. 4 षटकांचा सामना पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं गेलं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52 या आकड्यावरती. 53 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करावा लागेल तो भुतवली संघाला, सॉरी लाडविली संघाला. आणि भुतवली संघ आपण पाहिलं गेलं तिसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने त्यांचंही गोडगोड कौतुक. त्यांच्या जोडीला कोण येणार. 53 धावांचं लक्ष या ठिकाणी पार करणार का लाडविली संघ, का त्यांना रोखण्याचं काम करणार अष्टविनायक बेकरी संघ. बेकरी संघ आपण पाहिलं गेलं सध्याच्या सीझन मध्ये कुठेतरी बॅकफुटवरती होता, पण आज खऱ्या अर्थाने अग्रेसर झालाय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. पंच राजेश भोईर सर आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय प्रशांत सर आपण मैदानात पाहतोय. तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत प्रीतम पाटील आणि त्याचबरोबर तर समुदाय 11 गुणगे संघाचे सपोर्टर मोरेश्वर अण्णा मामुनकर या ठिकाणी जरूर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही या परी 11 चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तो मनापासून आपण पाहतोय मित्रांनो. मी नेहमीच बोलतोय फलंदाज चला मैदानात. बॅट्समॅन चला फलंदाज मैदानात लगेच. तर जाऊया मैदानामध्ये. आपण पाहतो सेकंड राऊंडचा सामना या ठिकाणी सुरू आहे. बेकरे विपक्ष लाडविली. 53 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करणारी सलामीची जोडी आपण मैदानात पाहतो. लाडविली संघाकडून
अमित आणि त्याच्यासोबत प्रथमेश अर्थात बाबू. आपण एक बाबू पाहिलं गेलं, बाबू धुरी आज आयोजक कमिटीच्या भूमिकेत आपण पाहतोय. तर एक आयोजक समीरजी शिंदे सर आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत. तर एक आयोजक अतुलजी नवले आज पाहिलं गेलं तर कॅशियरच्या भूमिकेत. आणि एक आयोजक कमिटी मेंबर ज्यांनी जरी खेळ पासून दूर झाले असतील पण आज प्रेक्षकांचं पोटपाण्याचं त्यांनी काम हातामध्ये घेतलंय, ते म्हणजे आमचे तानाजी कडू. त्याचबरोबर अनेक आमचे विक्रांत असतील, मनीष असेल, निखिल आहे. जरूर आज उद्या आपण सर्वांना एकत्र घेऊ आणि फोटो सेशन करू. म्हणजे फोटो सेशनच्या खाली नावं टाकून माझ्या मोबाईलवरती स्टेटस पाठवा. आपण काय करू माहिती आहे समीर सर, सर्वांना एकत्र घेऊ आणि एक फोटो सेशन करू आणि तो फोटो आपल्या लाईव्हला दाखवू. हे आमचे आयोजक कमिटी मेंबर हां उद्या अतुल सर सर्वांनी एकदम व्यवस्थित टापटीप ड्रेस आणि पावडर लावून या. जरूर आपण पहिला पंचन आपण पाहतो इशारा येतो ग्रीन सिग्नलला. पहिलं पॉवर प्ले षटक आगाज किया जाए, शुरुआत किया जाए. मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. सेकंड इनिंग 24 चेंडू आणि 53 धावांची गरज. पहिला चेंडू लो फुलटा चेंडू होता. कव्हर रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक त्यांना टार्गेट केलं. या ठिकाणी चांगलं कलेक्शन. फलंदाज बाद पहिल्या चेंडूवरती पहिला झटका. या ठिकाणी माघारी परतावा लागेल. कोणता फलंदाज माघारी येतोय या ठिकाणी आपण पाहतोय अमित माघारी परततोय. पहिला झटका धावबाच्या स्वरूपात पाठीमागे येतोय, कारण इथे कुठेतरी दोन फलंदाजामध्ये तालमेल नव्हता. चुकीचा कॉल आणि या चुकीच्या कॉलमध्ये माघारी परतला अमित. पहिला झटका, पहिला आदरा, पहिला गडी गारत होतोय तो लाडवली संघाचा. निराश नाराज आपण पाहिलं गेलं तर एक जड मनाने पहिल्यांची वाट धरली अमितने. कुठेतरी घातक ठरलं गेला पहिला चेंडू. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज ललित, ज्या ललितने पहिल्या सामन्यामध्ये तारलं होतं, 10 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केले होतं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ललितला देण्यात आला होता आणि तोच ललित गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू जरी वैयक्तिक विकेट नसेल पण सांघिक विकेट धावबाच्या स्वरूपात या ठिकाणी बेकरी संघाला. पुढचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतो हवाई सफर. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. वैयक्तिक विकेट या ठिकाणी प्राप्त करतो. चांगला झेल गजाननच्या माध्यमातून संघ कर्णधार म्हणून गजानन आज मैदानावरती खेळतोय. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. विकेट क्रमांक दुसरा. बॅक टू बॅक धक्का दिला जातोय तो लाडवली संघाला. पवन आज पवनला आपण पाहतोय काही करता आलं नाही. तोही माघारी लगातार दुसरा सामना सबसे अपयशी ठरलाय पवन. नवीन फलंदाज बाला. तशी दृष्टी बालाजी बघितली तर मजबूत आहेत पण टायमिंग आणि परफेक्शन दाखवणं खूप गरजेचं असणार. मैदानात ते प्रकारचा खेळ दाखवणं गरजेचं असणार. पवन पुन्हा एकदा अपयशी ठरला. वाऱ्याचा वेग घेणारा पवन इथे कुठेतरी शांत केला गोलंदाज ललितने. एक युवा गोलंदाज चांगली कामगिरी करतो. मी पाहिलं गेलंय जेव्हाही मी असेल मानगाव बुतोलीची लीग पाहिली गेली आणि त्या लीगमध्ये एक जे खेळाडू खेळताना दिसले मला, बुतोली असेल, बेकरे असेल, वडोली असेल, अफलातून खेळ त्यांच्या माध्यमातून पाहिला होता. दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू होता. लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक त्यांनाच कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही. वनबाउंड चेंडू उचलला जातो. एक सिंगल आली आणि सिंगलने या ठिकाणी अकाउंट ओपन होतो. धावांचा पाठलागला सुरुवात होते. 53 धावांचं लक्ष होतं आणि इथे तिसऱ्या चेंडूवरती ते 1 धाव. पहिला फलंदाज धावबाच्या स्वरूपात पाहिला गेला. त्यानंतर मैदानात गेला पवन. सांगितलं त्याने अमितला तू चल मैं आया. तशा प्रकारची गती. पवन माघारी आला. झटका क्रमांक दुसरा लाडवली संघाला. पुढचा चेंडू इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय.
निर्धाव चेंडूची सांगतात 2 चेंडू अजूनही आपण पाहतोय या षटकातील शिल्लक असणार. पॉवर प्लेचं षटक हातलतोय आणि 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं गेलं 2 क्षेत्ररक्षक आणि त्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी आपण करताना दिसला ललितचा हा पुढचा चेंडू आपण पाहतोय. बाबूसाठी पुढचा चेंडू कव्हरला बीट करण्याचा प्रयत्न इथे झेलबाद होतो. आणखीन एक झटका लगातार 3रा विकेट या ठिकाणी पाहतो लाडीवली संघाला 3रा झटका. डीजे मास्टर आमचा शांत करण्यास सकाळच वेळ होत चालली ना, तर पहाट होत चालली. जसं जसं डीजे मास्टर आमचा शांत होत गेला, पण इथे शांत केले खऱ्या अर्थाने गोलंदाज ललितने लाडवलीच्या फलंदाजांना. नवीन फलंदाज अजय आपण पाहतो मैदानात रवाना झाला. आघाडीचे 3 फलंदाज माघारी आले. अमित नंतर आला तो प्रथमेश, पवन नंतर आला प्रथमेश. जरी काल एकविरा मातीची जत्रा झाली असेल पण भोंगा बघा वाजला जातो, फुल एन्जॉय केला जातो. आणि खऱ्या अर्थाने भोंगे वाजले होते ते कर्जत प्रीमियर लीगमध्ये. अक्षरशः मैदान गोंगावून गेलं होतं. दीपक पाटील सर पण त्या ठिकाणी होते. दीपक पाटील सर, जर आपण फायनलचा दिवस पाहिला असेल आणि त्या फायनलच्या दिवसामध्ये KPL मध्ये जे भोंगे वाजले गेले, अक्षरशः खेळाडू गांगारून जात होते, एवढा प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी होता. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ललित पुढचा चेंडू घेऊन येतोय. डावखुर हाताचा फलंदाज आणि त्याच्या ही बॅटची अप्परकट घेतली जाते. इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. पुन्हा एकदा झटका, फलंदाज बाद, झटक्यावरती झटका. जसं बिग बाजारचं सेल लागलंय, विकेटचं सेल 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 सेल. लाजवाब, कारण गेली 2 वर्ष समीर आतुरतेने वाट पाहतो ज्या जयंतीची. ज्याप्रमाणे थाटामाटात शिवजयंती साजरी झाली ना, त्याच थाटामाटामध्ये येणाऱ्या 14 तारखेला साजरी होणार जगामध्ये 131 होती 131 भीम जयंती उत्सव 2022. इथे पाहिलं लेग स्टंपला चेंडू होता, विरकावून दिला. फाईट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, ताकद होती आणि दमखम होता चेंडू मध्ये. चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषे पलीकडे. रन्स मिळतील 6. इथे आला षटकार. गोलंदाजी मार्ग वरती गजानन चेंडू पुरवायचे मैदानात. जर तुमच्याकडे असेल तर तो द्या. आणि स्वयंसेवक आपण जरूर त्या चेंडूचा ताबा घ्या. तो चेंडू बघा बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे, तो मैदानात पोहोचवायचे. खूप महत्वपूर्ण फटका आपण या ठिकाणी पाहतो. 53 धावांचा लक्ष गाठायचं होतं. पहिल्या षटकामध्ये आपण फक्त 1 धाव पाहिली होती आणि इथे षटकाराला ती सुरुवात केली. ती सुरुवात आपण पाहतोय झाले ती बालाच्या माध्यमातून. त्या बालाने आता 7 धावा झाल्या, 7 धावा त्या बालाच्या आहेत. बाला पुढचा चेंडू खेळतोय. इथे चांगल्या पद्धतीने चेंडू, गतिवान चेंडू पाहिला गेला. पहिला चेंडू खराब होता, लेग स्टंपला होता. त्या चेंडूचा पुरेपूर वापर आपण पाहिला फलंदाजाने घेतला होता. चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर कमबॅक पाहिलं गेलं. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. तिसरा चेंडू आपण गोलंदाजाचा पाहणार आहोत कशा प्रकारे टाकणार, कारण समोर एक फलंदाज बाला त्याने पहिल्या चेंडूवरती षटकार, नंतर निर्धाव चेंडू खेळला. स्कोर कार्ड 53 धावांचा पाठलाग करताना 7 या आकड्यावरती. इथे बॅटची कडा, बाजारा चेंडूला छेडछाणी केली. राह चलती लड़की को छेड़ना और बाहर जाती गेंद को छेड़ना. चपराक तो भेटणी आहे, चपराक बसले फलंदाजाला.
थँक्यू मास्टर. आपण पाहतोय पहिल्या षटकारानंतर निर्धाव चेंडू पाहिल्यानंतर विकेट पाहायला गेला. म्हणजे पहिला षटकार आला, कोणत्याही प्रकारचा जोर जबरदस्ती आणि कोणत्याही प्रकारचा टेन्शन घेतलं नाही गोलंदाजाने. लाजवाब गोलंदाजी करतो संघ कर्णधार आहे सध्या तरी या स्पर्धेमध्ये. बेकरी संघाकडून आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती असलेला गोलंदाज गजानन या ठिकाणी खराब चेंडू फेकतोय. आणि जर मी पाहिलं गेलं समीर, आपण लक्ष याला गजाननला बरेच वर्ष पाहिलं गेलं आपण बेकरी संघाकडून खेळताना चांगल्या प्रकारे कामगिरी करत असतो, चांगली गोलंदाजी करतो. पण इथे आपण पाहिलं गेले खराब चेंडू, एक अतिरिक्त चेंडू फेकावा लागणार. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, फिरकावून दिला. फाईन मध्ये गॅप खूप मोठी आहे, क्षेत्ररक्षक शोधला गेला तर त्या ठिकाणी चेंडू फेकला गेला. चेंडू जाऊन पोहोचतो सीमारेषे पलीकडे, रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय धावसंख्या स्कोर काढा जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. 12 धावा स्कोर कार्ड वरती. 53 धावांचं लक्ष गाठायचं, अजून 41 धावा पटकावे लागतील. इथे 5वा चेंडू आपण पाहतोय, अजूनही 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 14 चेंडूमध्ये आपण पाहिलं गेलं तर 41 धावा. जर आपण क्रिकेटचा विचार केला तर आजकाल जे खेळाडू 10 चेंडूमध्ये अर्धशतक झलकवतात, ज्या धावाही होऊ शकतात. तर बघा आपण 3 दिवस कर्जत तालुका आणि त्यानंतर 1 दिवस रायगड ठाणे, 1 गाव 11 आहेत. त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, पहिल्या 3 दिवसातील क्वालिफायर संघ असतील ना त्यामध्ये चिठ्ठी उडवली जाईल. दोघांमध्ये सेमीफायनल एक संघ जो उरेल तो आपण पाहतोय शेवटच्या दिवशी, म्हणजे फायनल डेचा जो क्वार्टर फायनल विजेता संघ असेल त्याच्यासोबत दुसरी सेमीफायनल खेळेल. त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, म्हणजे सलग सेमीफायनल नसणार आपली. पण आपण या अगोदर पाहायचो पहिली रात्र दुसरी रात्र यामध्ये सेमीफायनल व्हायची. पण 3 दिवस कर्जत तालुका आणि 4थ्या दिवशी रायगड आणि ठाणे या 2 जिल्ह्यामधील संघ या ठिकाणी खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे आपण आयोजकांच्या वतीने जसं आपण पाहिलं गेलं अनेक ठिकाणी त्या स्पर्धा होताना जे घडलं जातं आहे, 3 जे संघ निघतील पहिली रात्र दुसरी रात्र तिसरी रात्र यामध्ये चिठ्ठी उडवली जाईल. त्यातील 2 संघामध्ये पहिली सेमीफायनल होईल आणि उर्वरित एक संघ तो 4थ्या संघातील जो रायगड ठाणे संघामधून जो संघ जिंकेल त्याच्याबरोबर दुसरी सेमीफायनल खेळेल. या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे मित्रांनो आणि या सूचनेचं कटोकट पालन आपण करायचं आहे. इथे 2 षटक समाप्त झाले, धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती 15. अजूनही 38 धावांची गरज. येणारे 12 चेंडू आणि 38 धावा. पिक्चर अभि बाकी आहे दोस्त, कारण विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 19 धावा, प्रत्येक चेंडूवरती 3+ धावा कुटावे लागतील. तर या ठिकाणी धावा बनवायच्या आहेत त्या लाडीवली संघाला. तर बेकरी संघाकडून वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवरती तुषार. इथे पाहतो तुषारचा पहिला चेंडू लेगस्टम्पच्या खूपच बाजार चेंडू. पंच आम्हाला सांगतात खराब चेंडू स्क्वेअर मारा एक्स्ट्रा धाव. बघा कसे पक्षी जसे आपण बोलतो ना पंख फडफडतात त्याचप्रमाणे पंचांनी या ठिकाणी हाताचा इशारा केला. चू 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 चुचवाट आपण पाहिलं गेलं सकाळी पंछी ज्याप्रमाणे चुचूवाट चालू असतो त्याचा पंचानं या ठिकाणी इशारा करता दिसत प्रशांत सर त्यांच्या माध्यमातून आला. आपण पाहतोय आज स्वेर मारा आणि स्वेर माराने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागली गेली ती 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा शपळून घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंच आमचं लक्ष वेधून घेतात. पुन्हा एकदा पंचांनी सांगितलं त्याच पद्धतीने इशारा करता सांगितलं धावसंख्यामध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली तुम्हा आम्हा सर्वांचा लढका आकडा हम 7 1 7 17 धावा धावफलकावरती. गोलंदाज या ठिकाणी पाहतो धावा बहाल करतो. आता परत दोन्ही गोलंदाजाने चांगली कामगिरी चांगली गोलंदाजी केली होती. पण इथे ह्या इनिंगचा आपण पाहतो 3रा स्वेर मारा
या ठिकाणी पाहिला जातो. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं चांगल्या प्रकारे गोलंदाजी होती. दुसऱ्या षटकामध्ये एक सिव्हिअर मारा आणि इथे तुषार लगातार 2 चेंडू खराब फेकतोय. लाईन अँड लेनमध्ये थोडीशी बिघाड आपण पाहतो तुषारच्या. पुन्हा एकदा तयार तुषार. राऊंड विकेट कट करण्याचा प्रयत्न. स्लिपमध्ये चेंडू अडवला जातो. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. संदेश कराले बेकरे गावाची भिंत क्षेत्ररक्षणाची ज्याला म्हटलं जात आहे. संदेश कराले कर्जत रायगड नव्हे बाहेर जाऊन आपल्या खेळाचं प्रदर्शन करत असतो. चांगला खेळ खेळत असतो. जरी आपण पाहतो कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये एवढी वाव मिळत नाही संदेशला, पण त्याचं क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं. पुन्हा आणि अनेक स्पर्धात अनेक आपण स्पर्धा पाहिल्या गेल्या, अनेक मॅचेस पाहिले गेले. आणीबाणीच्या वेळी त्याच्या बॅटमधून मी षटकार पाहिले गेलेत. कारण एकानी स्पर्धा एक लीग मोठी लीग त्यांच्या बेकरीच्या मैदानावर तिथेही नेहमीच अग्रेसर असतो. दरम्यान पाहिलं गेलं सुरेख फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नवीन कराले. कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद माघारी परतावं लागेल वैभवला. आणखीन एक झटका दिला जातोय तो लाडवली संघाला. तर नवीन फलंदाज अक्षय आपण पाहतोय. वैभवची जागा गेला मैदानात रवाना होतोय. इथे 2 खराब चेंडू फेकले. त्यानंतर सिंगल आले. आपण पाहतो ना समीर, एखाद्या मुलाकडून आपल्याला चांगलं काम करावं लागतंय. आत्ता परत पाहिलं गेलं तर 5 फलंदाज आहे की ज्यांना अकाउंट ओपन करताना नाही. डक मराठी भाषेमध्ये बदक आणि गावच्या भाषेमध्ये अंडा घेऊन माघारी आले. एकच फलंदाज आहे बाला, ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय 7 धावा आणि त्याला जोड दिली होती ती फलंदाज रुपेशने. इथे चौकार आलाय. पंचांचा इशारा आला 4 धावा आणि 4 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचलाय तो 22 या आकड्यावरती. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज आहे. 53 धावांचं लक्ष होतं. 22 आकडा आपण पाहिलं गेलं. 22 एकरमध्ये असलेला एक किल्ला, 22 बुरुज, 22 दरवाजे, 22 तोफ इसारतीला दिले झाले. 22 गुंठ्यामध्ये एक बावडी आहे. समुद्राचं पाणी खारं असतंय पण त्या बावडीचं पाणी गोड आहे. तो म्हणजे जलजिरा, मुरुट जंजिरा. या किल्ल्याची आठवण येते 22 या आकड्यावरून. जरी 2 पंचांचं आपण पाहतो तिथं हिजगुज झालं. तुषार तयार गोलंदाजी मार्गवरती. राऊंड विकेट घेऊन येतोय. इथे सुरेख फटका. फाईंडर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंच जरूर आम्हाला सांगतील आणि चेंडू जाऊन पोहोचला आउट ऑफ पार्क. बिग हिट, बिग 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 सिक्सर, षटकार. 28 धावा झाल्या धावफलकावरती. थँक्यू. जरूर बघा चेंडू जर पोचला नसेल तर चेंडूची पूर्तता आपण मैदानात करायची आहे. धावसंख्या आपण पाहतोय. स्कोर कार्ड जाऊन पोचलाय तो 28 आकड्यावरती. 6 फलंदाज बाद झालेत. अजूनही आपण पाहतो 8 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. जरूर चेंडू पुरवला जाईल मैदानात.
तो भुतोली संघाचा कर्णधार आपणास विनंती केली जाते आपण व्यासपीठाकडे यायचे, कारण आपण खूप दूरवर आहात. हा? आपण आत्ता निघाला तर पोचून झाले इकडे. हा पोचतील भुतोली संघ पोचतील इथे. तर धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 28. अजूनही आपण पाहिलं 25 धावांचं लक्ष गाठायचंय. 8 चेंडू आणि 25 धावा. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. काही होऊ शकतंय समीर सर. इथे मॅच जिंकायचे, अग्रेसर होऊन फलंदाज काही करू शकतात. इथे काही होईल, कारण आत्ता पाहिलं गेलं आपण या अगोदर एक चौकर आला, त्यानंतर लगेच षटकार आला. मॅच कधी लॅडिवली कधी बेकरे या बाजूने झुकली जाते. इथे 8 चेंडू आणि 25 धावा. गोलंदाज सज्ज होतो तुषार. राऊंड विकेट चेंडू घेऊन येतोय. इथे पुन्हा एकदा लेग स्टंपला चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद. कितनी बार चलाओगे बल्ला, कभी चली मेरी गेंद. बल्लेबाज बैक टू पवेलियन. झटका. थँक्यू मास्टर. आपण पाहता मित्रांनो, सोमजाई 11 गुंडगे आयोजित परिचषक 2022 पहिले पर्व. कोण म्हणेल पहिले पर्व. लाजवाब आयोजन, सुंदर आयोजन आपण पाहतो या ठिकाणी. माननीय श्री लालधारी जगुनंदन पाल साहेब, माजी उपनगराध्यक्ष कर्जत नगर परिषद, तसेच प्रकारे माननीय श्री अजयजी लालजी पाल साहेब उद्योजक, आणि श्री विजय लालधारी पाल साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिली गेली. आणि आयोजक आपण पाहिलं गेलं, मी विजय सरांनाही पाहिलेलं, अजय सरांनाही पाहिलं गेलं का दरवेळीच मेहनत घेतात की ते कोणत्या प्रकारची स्पर्धा असो. ते आपण लीग स्पर्धा पाहिली गेली. मी मार्केट यार्डच्या मैदानावरती पण आपण लीग स्पर्धा पाहिल्या गेल्या. तर प्रत्येक स्पर्धेमध्ये परी 11 संघ खेळताना दिसला. गेले मी विचार केला तरी समीर 5-6 स्पर्धा लीग केल्यात कर्जतमध्ये, आणि त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये परी 11 संघ मला खेळताना दिसला. त्याच संघाची कर्जत आपण पाहिलं गेलं अजयजी पालसाहेब, विजयजी पालसाहेब यांचा हा संघ परी नावाने, आणि अजयजी पालसाहेब यांची सुकन्या परी हिच्या वाढदिवसानिमित्ताने रंगली जाणारी स्पर्धा परिचषक 2022 आपण पाहतोय. पहिली रजनी स्पर्धा मित्रांनो. जरी आज पाहिलं गेलं 10 तारखेला आपण उशिराने सामने सुरुवात केले, पण खऱ्या अर्थाने 11 तारखेच्या रात्रीला ठीक 7 वाजता, सायंकाळी 7 वाजता 6:30ला रिपोर्टिंग असेल संघाचं. 6:45ला टॉस उडवला जाईल, आणि त्यानंतर 6:55ला पहिला चेंडू मैदानावरती पडला जाईल. तर जे संघ खेळणार आहेत त्यांच्याबरोबर ही सूचना जरूर दिली जाईल. पुन्हा एकदा सूचित करतोय, आजचीच रात्र म्हणजे आपण जर 11ची रात्र पकडली गेली, दुसरी रजनी दुसरी रात्र, दुसऱ्या रात्रीला पहिला सामना 6:30ला दोन्ही संघाने या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे. 6:45 परत याचा टॉस केला जाईल, आणि 6:55ला खऱ्या अर्थाने मॅचला या ठिकाणी सुरुवात केली जाईल. बघा गाडीने पण सिग्नल दिला, भोंगा वाजला. तीन षटक आपण या ठिकाणी पाहिले गेले. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये स्कोर कार्ड 28 या आकड्यावरती येणारे 6 चेंडू आणि 25 धावांची गरज ना. आजच्या रात्रीमध्ये पाहिलं गेलं ना कृष्णा, एक सामना झाला 6 चेंडू 27 धावा, एक सामना झाला 6 चेंडू 26 धावा, आणि हा तिसरा प्रकारचा सामना आहे जो 6 चेंडू 25 धावा, म्हणजे 27, 26 आणि 25. आणि या ठिकाणी पाहतोय तानाजी कडू दादा, त्यांच्या हाताला चव आहे, कारण मी खाल्ला त्यांच्याकडे पण नाश्ता केला, चांगला चाय पण घेतलं. ते जरूर आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल समीर सर आकाश धुरीचं, कारण कधीच रात्रभर जागत नसतो. 11 वाजता त्याची झोपण्याची टाईम असते, पण गेली आता हे 4 रात्र त्याला पूर्ण पहाटे होईपर्यंत या ठिकाणी थांबावे लागेल.
त्या दरम्यान पाहतो आपण पंचांचा इशारा येतो 4 धावेसाठी चौकार आपण पाहायला गेलं. जरूर मी ज्या व्यक्तिमत्वाला शोधत होतो नंतर माहीत पडलं ते डीजे वरती आहेत. म्हणजे आयोजकांनी सर्वच कामं करायची आहेत. फक्त अतुल सरांना कोपऱ्यात घेऊन जाऊ नका. दरम्यान पाहतो सुरेख फटका खालवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक शोधला गेला नाहीये. दुसरी धावण्याचा प्रयत्न गतिवान चितेके चपल्याने हरणाच्या गतीने धावले. 2 धावा या ठिकाणी सुरक्षित धावसंख्येमध्ये वाढ केली जाते. या 2 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 34 या आकड्यावरती. चार चेंडू 19 धावांची गरज. इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. तर तिसरा चेंडू आपण पाहतो निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहिलं गेलं. या चेंडूवरती एखादी सिंगल आली असती ना जसे फक्त आपण प्रत्येक संघ ज्या ठिकाणी पराभूत होतो ना तानाजी कडू साहेब त्यांचे जे प्रतिराखे आहेत ना ते आमच्या बाजूला उभे असतात आणि जसा संघ बॅकफूटवरती ढकलला गेला ते घरचा रस्ता धरतात. पण मित्रांनो असे कित्येक सामने आम्ही पाहिले गेलेत. प्रेक्षक घरी जाऊन आलेत आपल्या संघाची ट्रॉफी घेऊन जायला. तानाजी दादा असे कित्येक प्रेक्षक पाहिले गेलेत. आपला संघ हरेल म्हणून घरी गेलेत आणि नंतर ते आलेत पहाटे आपल्या संघाची ट्रॉफी घ्यायला. आमच्या समोर अशा घडलेल्या घटना आहेत मित्रांनो. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत तुम्ही सांगू शकत नाही काय घडेल मैदानावरती. पण इथे आत्ता तरी आपण पाहतो 99% कुठेतरी अग्रेसर झाला या ठिकाणी बेकरी संघ. उर्वरित 1% मध्ये जर एखाद्या वेळेला गोलंदाजाने काही खराब चेंडू फेकले त्यावरती काही मोठे फटके आले तर सामना पलटू शकतो. यात समीर शिंदे यांच्याकडे बघितलं स्कोररच्या भूमिकेमध्ये काही बघितलं तरी हे सामना पलटी होऊ शकतो का नाही हे पाहणार मैदानावरती. इथे स्क्वेअर कट केलाय. डीप कव्हर पॉईंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल येते आणि सिंगलने आपण पाहतोय स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. जाऊन पोहोचलाय तो 36 या आकड्यावरती. तर आम्ही म्हटल्याप्रमाणे पिवळी जर्सी आज लाभदायक ठरली नाही कुणाला. लगातार CSK पिवळी जर्सी शंकर घेऊन गेला आणि वापस ठेवली तिथे. पिवळी जर्सीला हात नाही लावलं. व्हाईट चालेल बोलतो पण पिवळी नको. ते जरूर आहे समीर सर. आपण जरी आज बोललो पिवळी जर्सी उद्या जर पिवळी जर्सी असेल तर हातच लावणार नाही कोण. ते उर्वरित शेवटच्या दिवशी सर्व पिवळे दिसतील.